अनिल परबांच्या साई रिसॉर्ट्सशी संबंधित फॉलोअपसाठी किरीट सोमय्या रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्यासोबत बोलतोय. सर, नेमकं तुमचं आता येण्याचं नेमकं प्रयोजन काय आहे? फसले हो. अनिल परब आता व्यवस्थित अडकले. रिसोर्ट त्यांनी बांधला, जमीन त्यांनी घेतली, त्यांनी मान्य केलं की मी रिसोर्ट अनधिकृत बांधला आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर सुप्रिटेंडंट आता वाट कसली पाहत आहेत. ऑलरेडी FIR दाखल आहे. ताबडतोब अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू होणार. अनिल परब आत्तापर्यंत नाटक करायचं, तो मी नव्हे, तो मी नव्हे, तो मी नव्हे. रिसोर्ट जमीन त्यांनी घेतली, निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये 2018 मध्ये दाखवली. रिसोर्ट त्यांनी बांधलं, स्वतःच्या नावाने परमिशन घेतली, स्वतः प्रॉपर्टी टॅक्स भरला. आता त्यांच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. त्यातला एक गुन्हा मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी कबूल केलं की हो, पहिल्या मजल्याची परमिशन मिळाली होती, मी दुप्पट बांधला. चोरी दोघी, चोरी पकड़ी गई, माल वापस देता हूँ म्हणून घरी नाही बसता येणार, जेलमध्येच जावं लागणार. पण सध्या जर ह्या प्रकरणात बघितलं तर सदानंद कदम जे आहेत ते जेलमधून आता बाहेर आले, ईडी चौकशीतून बाहेर आले, जामिनावरती आहेत. तुम्ही देखील त्यांच्यावर देखील आरोप केलेले होतात, म्हणजे त्यांना जामीन तर मिळाले आता. आणि अनिल परब आता फ्री आहेत. म्हणजे मला वाटतं मागच्या 1.5-2 वर्षापासून हे सुरू आहे की अनिल परब जेलमध्ये जाणार. आपली जी न्यायालयीन व्यवस्था आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा इथपर्यंत तुम्ही आणि मी पाठपुरावा करू शकतो. त्यानंतर न्याय व्यवस्था, तर न्याय व्यवस्थेत सदानंद कदमला 11 महिने जेलमध्ये राहावं लागलं. आता ज्यावेळी हिअरिंग सुरू होणार, इन्कम टॅक्स असतो, ईडी असतो, पोलीस असतो, महसूल विभाग असतो, MRTP असतो, या विभिन्न पर्यावरणचा CRZ, या सगळ्या गुन्ह्यावर सजा होणार. सगळ्याची सजा वेगवेगळी आहेत. सदानंद कदम जे गेले आहेत हे तर अनिल परबचे पार्टनर आहेत. माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत की सदानंद कदमने सांगितलं की मी 2020-21चा नंतर रिसोर्ट ताब्यात घेतला, विकत घेतला. हे जे उच्च न्यायालयात जे झालं ना, ते ज्यांनी बांधलं अनधिकृत बांधकामाचा विरुद्ध, त्याचा अनिल परब फसणार. सदानंद कदमवर जी कारवाई झालेली आहे ती पुढची कारवाई आहे. बांधलं कोणी? सदानंद कदमने रायटिंगमध्ये दिले आहे, मी ते बांधलं नव्हतं. तर बांधलं अनिल परब, अनिल परबवर कारवाई होणार. जेल म्हणताय तुम्ही अनिल परबांना, होईल कधीपर्यंत ते सगळं प्रकरण तडीला जाईल असं तुमचं म्हणणं आहे? आता ऑलरेडी अनिल परबवर FIR झालेली आहेत. आता न्यायालयात ते गेले, FIR रद्द करण्यासाठी, हा रिसोर्ट अनधिकृत नाही ते आता ते सिद्ध झालं आहे म्हणून कारवाई सुरू झालेली. आता ते काही गुन्ह्यात जामिनावर आहेत. न्यायालयात जे त्यावेळेला 2 वेगवेगळी बाब आहे. एक, रिसोर्ट अनधिकृत आहे, ते सिद्ध झालं, रिसोर्ट तोडावा लागणार. रिसोर्टचा पहिला जो भाग तो ऑलरेडी तुटला, आता दुसरा हिस्सा तुटणार आणि काही महिन्यांनी तिसरा. म्हणजे रिसोर्ट तुटणार. रिसोर्ट ऑलरेडी अटॅच्ड आहे. बाकी जे कारवाई आहे IPC न्यायालयात सदा होणार. एक शेवटचा प्रश्न घेतो. सदानंद कदमांनी एक ॲफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये. त्यांनी म्हटलं की जो अनधिकृत भाग आहे तो मी तोडतो. म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार उद्या त्यांची तोडक कारवाई आहे ती सुरू होणार आहे. मग या सगळ्या घडामोडींकडे आता तुमचं बघण्याचं, तुमचं ऑब्झर्वेशन काय, तुम्ही याच्याकडे कसं बघताय? म्हणूनच मला पोलिसांनी SP ना सांगायचं आहे, तोडतोय म्हणजे अनधिकृत बांधलं होतं, कबूल केलं. बांधलं कोणी होतं? पण पूर्ण साई रिसॉर्टवरती हातोडा पडणार नाही हे यातून तरी आत्ताच्या घडेल तर दिसून येत आहे, म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय. गजब आहे हो. पहिला भाग आहे, पहिला ऑलरेडी तुटला. जो गव्हर्नमेंटचा भाग त्यांनी जमीन ताब्यात घेतली ती तुम्हीच कव्हर केलं ना, ती दिली ना परत. आता दुसरा हिस्सा तोडणार आहे. तिसरा न्यायालयात, त्याच न्यायालयाने सांगितलं आहे. हे तर महसूल खात्याचा आदेश आहेत. CRZचा कायद्या खात्यावर जी कारवाई चालली आहे ती वेगळी होणारच. आणि ही जी नोटीस बजावण्यात आली होती त्यातच लिहिलेलं आहे की तुमचा पूर्ण रिसोर्ट बेकायदेशीर आहे. दुसरी गोष्ट, सदानंद कदम सध्या त्याच्या ताब्यात आहेत.
त्यांनी हा रिसोर्ट 1/21 घेतला. बांधणारा विरुद्ध कारवाई, फौजदारी कारवाई, तिथं अनिल परबवरच होणार. अगदी थोडक्यात एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ह्या रिसॉर्टमुळे असं बोललं जातं की इतर जे काही व्यावसायिक आहेत कोकण किनारपट्टीवरचे म्हणजे दापोली, मुरुड किंवा अगदी सिंधुदुर्गापर्यंतचे, त्यांना देखील हा नियम लागू होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी आता भीती निर्माण झाली. त्याच्यावरती काय म्हणणं असेल? आणि सगळ्याच अनिल परबचा पोटातला गोळा उठतोय. दुसऱ्यांच्या ज्यांचं अनधिकृत असेल करा ना कारवाई, परंतु त्यावर कोणी अनिल परब, सदानंद कदमनी एक पण कागद दिलेला नाही अजूनपर्यंत. आणि सरकारने सांगितलं जे अनधिकृत आहेत CR देड नो डेव्हलपमेंट 0 to 200 मीटरमध्ये फक्त अनिल परबनी बांधला होता म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. दुसऱ्यानी बांधलं असेल करा कारवाई. आता दुसरेही अनिल परबनीच बांधले असेल आणि ते सदानंद कदमनी विकत घेतले असेल म्हणून ते त्याची माहिती देत नाही आहे. तर रिसॉर्ट तुटणार याचा पुन्हा एकदा उल्लेख किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. अर्थात पुढची कारवाई काय होती हे पाहावं लागेल. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.